काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. गोंड खैरी अमरावती रोड पर एक गांव है और इसकी आबादी 13,000 से 14,000 है. गोंडखेड़ी और जवाडेल गांव में बड़ी संख्या में छात्र रहते हैं. फिर भी इस रूट पर छात्रों के लिए बस सुविधा शून्य के बराबर है. इसलिए अन्य समान बस स्टॉप बढ़ाए जाने की मांग प्रहार जनशक्ति पक्ष ने की है. मांग पर ध्यान न देने पर 13 अक्टूबर 2023 शुक्रवार को एक्सप्रेस रूट नहीं लिया जाता है. तो राज्य मंत्री बच्चू कड्डू के नेतृत्व में प्रहार जनशक्ति पक्ष के कार्यकर्ताओं ने आंदोलन करने की चेतावनी दी और अगर किसी भी घटना या नुकसान के लिए शासन प्रशासन जिम्मेदार होने की भी बात कही. प्रहार संघटनेतर्फे बोलतो. आम्ही विभागीय कार्यालयात 3 ते 4दा निवेदन देऊन झालं. स्थानिक विद्यार्थी तिथे निवेदन देत असतात, पण ते त्यांचं लेटर पॅड नसल्यामुळे ते शासन त्या निवेदनाला कचरा पेटीत टाकल्यासारखं करतात. आम्ही त्यांना 3 निवेदन देऊन सुद्धा ते कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आज आम्ही या 13 तारखेला विभागीय कार्यालयात आंदोलन करत आहोत. आणि आमची मागणी एवढीच आहे की विद्यार्थ्यांना कधी ॲम्ब्युलन्सने सोडा लागते, तर कधी मालवाहू गाडीने सोडा लागते. अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कधी कधी त्यांचे पेपर असले तर पेपर कधी कधी पेपर सुटतात. ह्या परिस्थितीत काय करावं? एकीकडे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की सामान्य जनतेच सरकार आहे. सामान्य जनतेला असं रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे. तर खरे सरकारने चिंतन करायची गरज आहे अशी मी मागणी करतो. आणि अन्यथा हे 7 दिवसाच्या आत म्हणजे आंदोलन यांनी आटोक्यात नाही आणलं, समस्या आमच्या हे नाही मांडल्या, तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की अच्छे दिन येणार, अच्छे दिन येणार. अच्छे दिन तर आलेच नाही. आणि 15 लाख रुपये टाकणार होते आमच्या याच्यात, 15 लाख पण नाही टाकले. आम्ही न्याय तरी मागायचा कसा? आंदोलन करून बी आमच्या मागण्या पूर्ण न होत आम्ही फटके मारावं की कोणाला काय करावं? कायदा हातात घेतला तर शासन आमच्यावर गुन्हे दाखल करतात. आम्ही न्याय तरी कसा मागायचा? शासनाने खरंच चिंतन करायची गरज आहे. अन्यथा एक दिवस जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. बस फेरी जी आहे तुमची नेमकी मागणी काय आहे की केव्हा बस फेरी झाली पाहिजे, कुठल्या मार्गावरची तुम्ही गोष्ट करता? आम्ही अमरावती रोड गोंडखैरी ते सातनवरी मार्गावरची गोष्ट करत आहोत. आम्ही इथे कसं आम्हाला फक्त सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आम्हाला बस फेऱ्या वाढून पाहिजे. 12च्या नंतर त्रास होत नाही. फक्त विद्यार्थी 12 वाजेपर्यंत असतात. आम्ही फक्त फेऱ्या वाढून मागितल्या, दुसरं काहीच नाही मागितलं. नंतर आम्ही असं म्हटलं की तिथे सुपर बसा चालतात, तर फक्त तुम्ही जे विद्यार्थी पासचे पैसे देतातच, पण तुम्ही पासवाल्या विद्यार्थ्यांना घ्या. अगोदर 2-3 निवेदन तर ते पोरं येऊ तिथे परेशान होऊन गेले. शेवटी आमच्या प्रहारच्या लेटर पॅडवर गेलं, त्यांनी ऍक्शन घेतली. म्हणजे सामान्य जनतेत सरकार म्हणताना सामान्याचे पत्र गेलं, सामान्य अर्ज दिला, तुम्ही ऍक्शन नाही घेत. हे कोणतं सामान्य सरकार आहे? खरी चिंतनाची गरज आहे. सरकारला चिंतन करायला पाहिजे. एकीकडे तुम्ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू, रास्ता रोको आंदोलन करू, ह्या सरकारला इशारा आहे. रॉकी जिबे. मी इथे MPSC UPSCचा विद्यार्थी असून माझ्या रोजच्या नागपूरला प्रवास असतो. खरी तर प्रॉब्लेम अशी आहे की साधारण ज्या बसा ऑर्डिनरी चालतात आमच्या इकडे नागपूर अमरावती मार्गावरील, त्या आमच्या गावाला म्हणजे मुख्यतः गोंडखैरीला थांबा घेत नाही. आणि इथे आम्हीच नाही, माझ्यासारखे शिकणारे भरपूर विद्यार्थी आहेत. काही सायन्स बॅकग्राऊंडचे, आर्ट बॅकग्राऊंडचे, आणि सर्व जण जवळपास नागपूरला त्यांचं शिक्षण पूर्णता करण्यासाठी त्यांना बसची आवश्यकता असते. आणि बस थांबा न घेत असल्यामुळे या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या खरंता खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की विद्यार्थी दुसऱ्या कोणत्या सोर्सचा वापर सुद्धा करू शकत नाही. का करू शकत नाही? त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांनी पासेस काढलेले असते. मायबाप पासेससाठी पैसे भरतात. मग अशावर विद्यार्थी ऑर्डिनरी STवरच अवलंबून असते. मग अगर पासेस काढून पैसे भरून अगर त्यांना इतर पैसे देऊन ज्या लागत असेल तर त्या पासेसचा उपयोग काय? ते पैसे तर त्यांचे वेस्ट चालले, मायबापाचे पैसे वेस्टच चालले एक प्रकारे.
त्याकरिता आम्ही अशी मागणी केली की जलद बसांच्या जो सेवा आहे त्यांनी आमच्या गोंडखैरीला थांबा घ्यावं. ज्यांनी आमचे स्थानिक प्रवासी नाही उचलले तरी चालेल, पण मात्र विद्यार्थ्यांना त्या बस माध्यमातून तुम्ही नागपूरपर्यंत आणण्याचं काम करावं. तेवढी त्यांची गरज त्यांची भागून द्यावं, एवढी आमची मागणी आहे. आणि खंत एक अशी वाटते की आम्ही संस्थेमार्फत, प्रहार संघटनेमार्फत आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत किंवा आम्ही मागण्या टाकल्या, तेव्हा आज आम्हाला पत्रव्यवहारावर टांगून सोडलाय. आजपर्यंत त्यांना याची दखल घेतली नाही. माणसं पाठवतात ते लोक, आपले अधिकारी लोक पाठवतात, पण ते कधीतरी पर्यंत पाठवणार आहे, 1 दिवस 2 दिवस, पण त्यांनी कोणताही मूळ ठराव, मूळ कदम याच्यावर घेतलेलं नाही आहे. आम्हाला आश्वासनाच्या वाऱ्यावर टांगून सोडलाय, काही याच्यावर रिअल ऍक्शन घेण्यात आलेली नाहीये. माझे नाव शिंपली तिला घावरे. मी आता 11th शिकणारी विद्यार्थिनी आहे आणि आम्हाला अशी तकलीफ होते की सकाळी आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला बसेस आमच्या गावात थांबत नाही आणि थांबा घेतात तरी 2-3 विद्यार्थ्यांना घेतात. मग बाकीचे विद्यार्थी काय करणार आहे? आणि आम्ही जर आणि आम्हाला दुसरं म्हणजे ST शिवाय कोणता पर्याय नाही आहे आणि जे दुसरे विद्यार्थी राहतील ते आम्ही मग राहू कोणत्या बसेसवर अवलंबून राहू आणि मग आमचे भविष्य बनणार कसं? आम्ही ट्युशन नाही जाऊ, कॉलेज नाही जाऊ तर आमचं भविष्य होईल कसं? त्यासाठी आणि हेच मग नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186, 9322899635। सिंगापुर के काउंसल जनरल विंग फोंग चोंग और हाईवे वून ने विसापुर में सैनिक स्कूल और बॉटनिकल गार्डन का दौरा किया, जिसे वन सांस्कृतिक मत्स्य पालन राज्य मंत्री और जिले के संरक्षक मंत्री सुधीर मुनगंटीवार की अभिनव अवधारणा से लागू किया गया था। इस अवसर पर उन्होंने सैनिक स्कूल परिसर में विभिन्न खेल स्टेडियमों, जमीनी सेवाओं, नौसेना, वायु सेना, सैन्य संग्रहालय, 16 दिसंबर 1971 के बांग्लादेश मुक्ति समझौते के दृश्य, उरी सेक्टर सर्जिकल स्ट्राइक दृश्य, विभिन्न विमानों के मॉडल, विभिन्न जानकारी वाले पैनलों का दौरा किया गया। कारगिल युद्ध का दृश्य, छत्रपति शिवाजी महाराज का कवच दृश्य, दिल्ली लाहौर बस यात्रा और भारतीय सेना द्वारा किए गए विभिन्न कर्तव्यों के दृश्य भी व्यक्त किए गए। प्राचार्य एवं लेफ्टिनेंट कर्नल संजय पटियाल, प्रशासनिक अधिकारी देवाशीष जैना ने सैनिक स्कूल की विभिन्न गतिविधियों की जानकारी दी। इस अवसर पर कलेक्टर विनय गौड़ा, काउंसल जनरल के संपर्क अधिकारी RP सिंह, सहायक कलेक्टर मुरगनाथम एम, बल्लारपुर विभागीय अधिकारी स्नेहल राहाटे, तहसीलदार विजय पवार, सैनिक स्कूल प्रणव जांगलावार, नितिन पधारी आदि कई लोग उपस्थित रहे। इस अवसर पर सिंगापुर के काउंसल जनरल विंग फोंग चोंग और हाईवे वून ने भी बॉटनिकल गार्डन का दौरा किया। उन्होंने भूमिगत संग्रहालय, विज्ञान पार्क, तितली उद्यान, वृक्ष संरक्षण क्षेत्र का निरीक्षण करने के बाद क्षेत्र में वृक्षारोपण भी किया। Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best taste, outdoor and indoor sitting arrangements, best services at reasonable rates. We offer veg Manchurian, paneer Manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, Hakka noodles, Szechuan noodles, cocktail rice, paneer rice, Szechuan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722008812. बल्लारपुर में रेलवे पुलिस बल ने 8 अक्टूबर को केरल में एक लापता बच्चा मिल गया। रेलवे पुलिस बल ने उक्त बच्चे के बारे में चाइल्ड हेल्पलाइन को सूचना दी। चाइल्ड हेल्पलाइन टीम ने बच्चे की पूरी जानकारी जानने के लिए रेलवे स्टेशन बल्लारपुर का दौरा किया। वहीं बच्चे की जानकारी जिला बाल संरक्षण अधिकारी और बाल कल्याण समिति को दी गई। साथ ही समिति के आदेशानुसार उक्त बच्चे को राजकीय बाल गृह में रखा गया। बाल कल्याण समिति ने बच्चों के माता पिता से संपर्क किया। माता पिता को ये कहकर बुलाया कि बच्चा चंद्रपुर में है,
और बाल कल्याण समिति से मामले पर चर्चा की। 10 अक्टूबर को बच्चे के माता पिता को बाल कल्याण समिति के सामने पेश किया गया। समिति ने सभी दस्तावेजों की जांच की और बच्चे को माता पिता को सौंप दिया। इस मामले में जिला महिला एवं बाल विकास अधिकारी दीपक बनेत, बाल कल्याण समिति अध्यक्षा क्षमा बसरकर, सदस्य ज्योतिषना मोहितकर, अमृता बाघ, वनीता घुमे, बाल संरक्षण अधिकारी अजय साखर सहित चाइल्ड हेल्पलाइन परियोजना समन्वयक अभिषेक महुले, प्रदीप वरगड़े सहित चाइल्ड हेल्पलाइन टीम ने बच्चे को उसके माता पिता तक पहुंचाने में अहम भूमिका निभाई।